हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, इथे बघू शकताय मी आज थोडंसं घरातली साफसफाई म्हणजे संपूर्ण घरातली नाही, एकच कोपरा जो आहे तर तो व्यवस्थित करणार आहे। यालाच खूप वेळ जाणार आहे। तर त्यामुळे म्हणजे एकाच दिवशी सगळं काढण्यापेक्षा एका दिवशी थोडं थोडं काढायचा प्रयत्न सुरू आहे। आता इथे बघू शकता मी सगळं अगोदर व्यवस्थित साईडला काढून घेते, म्हणजे सगळं साहित्य। त्यामुळे काय होतं म्हणजे कसं ठेवायचं, काय काय ठेवायचं हे लक्षात येणार आहे। तर इथं राहायला आल्यापासून त्यावेळेला खूप घाई होती म्हणून सगळं साहित्य आणलं तसंच उगं ठेवू टाकलं होतं। तर आता व्यवस्थित ठेवावं म्हटलं। तर इथे बघू शकता सगळं साहित्य काढल्याच्या नंतर कसं पण तिकडून शिफ्ट करत असताना कसं पण ठेवलेलं होतं घाईमध्ये। तर ते आता बघून घेते लोकरीच्या वगैरे वस्तू ज्या आहेत तर त्या सगळ्या व्यवस्थित एकाच डब्यामध्ये ठेवून द्यायचं चाललेलं आहे, कारण त्या खराब होतात कसं पण ठेवून। तर खूप सारं लोकरीचं साहित्य आहे, लोकर आहे आणि त्यामुळे बनवलेलं पण आहे। तर आता इथे सगळं मी इथं काढून घेते। तर खूप असं घाण झालेलं आहे की म्हणजे सगळी कागद वगैरे टाकलेली इकडच्या साईडला, म्हणजे सामान ठेवल्यापासून इकडच्या बाजूला यायलाच येत नव्हतं। तर इथे बघू शकता ही साडी आहे, तर जास्त मोठी नाही साडी त्यामुळे वापरण्यात येत नाही। तर या साडीचं बघू काहीतरी ड्रेस वगैरे किंवा काहीतरी स्टिचिंगचं करून टाकणार आहे। म्हणजे ज्यावेळी मी स्टिचिंगच्या रिलेटेड व्हिडिओ बनवत असते तर ते आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती अपलोड करतच असते। तर स्टिचिंगचं चॅनल म्हणजे आपलं PS फॅशन डिझायनर आहे, तर त्या चॅनलला सुद्धा तुम्ही भेट द्या। इथं बघू शकता आता सगळं मी काढून घेतलेलं आहे। याच्यानंतर खूप सारी इथली पाट म्हणजे सामानाच्या खाली मी पाट ठेवलेली होती, ते पाट सुद्धा उचलून घेतलेली आहेत आणि कागद वगैरे खूप पसरा म्हणजे असं पडलेला आहे। तर त्या अगोदर एका काठीनं मी इथं काढून घेते, म्हणजे इकडल्या या भिंतीवरनं जे आहे तर ते पाण्याचे ओघळ येतात खाली, तर ते पाणी येऊन सुद्धा खाली भिजतं। तर त्यामुळे आता थोडंसं सगळं साहित्य उंचावरती ठेवावं म्हटलं, म्हणजे खाली जे पाण्याचे जे ओघळ आहेत ते पाणी जरी आलं वरनं तरी खालून जाईल। तर सध्या तरी आता काही 1-2-3 महिने तर काही पाणी वगैरे येणार नाही। तर आता इथे झाडू वगैरे मारून घेतले सगळं काढून, आणि साहित्य तर खूप साहित्य आहे आणि कसं पण ठेवण्यामुळं जागा पण भरपूर आटून जाते। तर आणि एक कोपरा जो आहे तर तो घरातला स्वच्छ करावाच लागतो। प्रत्येकाला वाटत असतं की किती छोटंसं घर आहे, एकच तर खोली आहे आणि काय काम असतं, परंतु काम बरंच असतं ते दिसत नसतं। आणि स्टिचिंगच्या कामातून वेळ काढून हे घरातलं काम करणं म्हणजे खरंच मुश्किलीच आहे। ज्या स्टिचिंग करतात त्या सर्व महिलांना माहीतच असेल की घरातली कामं आणि स्टिचिंगचं काम वेळेवर कस्टमरचं देणं किती महत्त्वाचं असतं। तर त्यामुळे ज्या वेळेला वेळ मिळेल त्या वेळेला घरातली कामं करावीच लागतात आपल्याला। तर इथे बघू शकता हा जो बेंच आहे तर तो मी इथं आणलेला आहे आतमध्ये, आणि आता हा बेंच ठेवून याच्यावरती आपल्याला मी इथं साहित्य ठेवून घेणार आहे। त्यामुळे काय होणार आहे, आता खालच्या बाजूने सगळं ओपन राहणार आहे आणि खालच्या बाजूने सगळं असं झाडू मारता येईल आणि आतल्या बाजूला जाता पण येईल, म्हणजे बेडच्या खालून पण आणि या बेंचच्या खालून पण साहित्य ठेवलं तरी आपल्याला झाडू मारता येईल। अशा पद्धतीने आता इथं सगळं साहित्य बसून जाणार आहे। तर आता इथं आणून ठेवलेलं आहे आणि आता याच्यावरती मी इथं पोते टाकून घेते आणि एक करून साहित्य ठेवून घेणार आहे। आता साहित्य तर खूप सारं आहे, वेळ खूप लागणार आहे। त्यात आणखी आता क्लाससाठी महिला पण येतील 1 वाजता। आता इथे बघू शकता हे कसं साहित्य एवढं मोठं भरपूर ब्लाऊज पीस आहेत, वेगवेगळे कपडे आहेत, म्हणजे हे म्हणजे अशी सवय आहे की जिथं जाईल तिथं थोडंसं छान वाटलं की कपडे आणून ठेवायचे, म्हणजे ड्रेस शिवता येईल किंवा टॉप शिवता येईल, काही पण शिवण्यासाठी आपल्याला लागतच असतं। पण कमीमध्ये मिळालं, स्वस्तात मिळालं की ते घेऊन यायची सवय आहे, पण ते एवढं मोठं झालेलं आहे। इथं बघू शकता आता खूप सारा पसारा पडलेला आहे सगळा तसाच। तर आता हे सगळं लावून घ्यायचं आहे। इथं 2 कोट्या ठेवलेल्या आहेत मी, आणि आता याच्यामध्ये जसं बसेल तसं साहित्य मी बसवून घेते, म्हणजे जे आता मला लागणार आहे स्टिचिंगसाठी ते एका ह्याच्यामध्ये, आणि जे नवीन आहेत ब्लाऊज पीस वगैरे त्याचं म्हणजे कोण आलं गेलं करता येतील असे। तर हे बघा हे छावा पिक्चरचं तिकीट मिळालं तिकीट म्हणून हे आमचं गावडं नाचतंय आणि कुणी दिलेलं होतं काहीतरी। तर त्याच्यानंतर आता इथे 1 कोटी तर पूर्ण भरलेली आहे, तर बाकीच्या पलीकडच्या मोठ्या कोटीत बाकीचं राहिलेलं साहित्य ठेवून घेते। आणि सगळं बेडवरती सगळं पसारा झालेला आहे, मध्येच काहीतरी असतं त्याचं सुरू। तर याच्यानंतर आता हे सगळं साहित्य घड्या घालून ठेवायला बराच वेळ लागतोय, आणि हे जे काढल्यामुळं काय होतं आता ह्याच्यामधून
काय हे ब्लाऊज वगैरे असे स्टिचिंग करू ठेवलेले आहेत ब्लाऊज, ते पण सगळे कसे पण ठेवलेले होते, तर ते पण घड्या घालून व्यवस्थित तर ठेवते अशा प्रकारे. तर साहित्य हे लागतच असतं घरामध्ये आणि खूप सारे साहित्य लागते. तर इथे बघू शकता सगळं पसाराच पडलेला आहे. तर आता हे सगळं काढून घ्यायचं. आता हे बघा खालच्या बाजूने सगळं झाडू मारून घेता येते, असं सगळं ओपन ठेवलेलं आहे. म्हणजे खाली काही जरी पडलं तरी झाडू मारून ते लगेचच किंवा कचरा वगैरे झाला तर काढता येईल. तर आता स्टिचिंगसाठी क्लाससाठी महिला आलेल्या आहेत. तर ही असंच ठेवणार आहे थोडा वेळ आणि नंतर सगळं करून घेणार आहे. तर इथे बघू शकता आता स्टिचिंग करून महिला क्लास झालेला आहे. क्लास संपल्याच्या नंतर हे बघा एवढं थोडंसं आवरून घेतले. त्याच्यानंतर हे क्लासमध्येच हे स्टिचिंग करून घेतलेलं आहे. साडी होती, साडीचं म्हणजे त्यांना सांगतच मी हे कापड म्हणजे स्टिच करून घेतलं आहे. फक्त फोल्ड करून घेतलेलं आहे, डबल फोल्ड, आणि फ्रीजवरती टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे. तर त्याच्यानंतर आता इथे फोटो जे होत्या घरामध्ये तर त्या फोटोसुद्धा इथे मी वरती देवघराच्या इथे लावून घेतलेले आहेत. आता अगोदर काहीच नव्हतं, फक्त देवघर ठेवलेलं होतं, पण फोटोसुद्धा लावून घेतलेले आहेत. म्हणजे होल वगैरे केलेले होते ड्रिल मशीनने, फक्त खिळे ठोकून त्या फोटो आहे त्या जागेवर व्यवस्थित लावायचे होते. तर त्यासुद्धा लावून घेतलेले आहेत. कशा वाटतायत हे सांगा. सगळे फोटो आहेत. तर फोटो जास्तच लावायला नको वाटतं, कारण त्याची सेवा पण करणं होत नाही, त्याची स्वच्छता पुसणं वगैरे होत नाही आणि एकदम रोडवरती घर असल्यामुळे सगळी घाण येते घरामध्ये. त्याच्यानंतर इथं बघू शकताय तुम्ही उंबऱ्यावरती असं सगळं हे झालेलं आहे, व्यवस्थित नाही आहे उंबरा. तर त्यामुळे थोडासा एक प्रयत्न की व्हाईट सिमेंट होतं माझ्याकडं, मग मला असं वाटलं की व्हाईट सिमेंट लावल्याच्यानंतर ते सगळं भरून जाईल व्यवस्थित. आपल्याला ज्यावेळी आपण हळदीचं लेपन करतो तर त्यावेळेला एकदम छान दिसेल असं मला वाटत होतं, म्हणून थोडंसं करून बघितलं. तर ते दाखवणारच आहे कसं होते. तर नाही झालं तर काही हरकत नाही, कारण मला वाटतं हे राहणार नाही. जर पाणी टाकून ह्याला जर पुसलं तर ते सगळं निघून जाईल असं वाटतंय. तरी बघूया आता काय होते. तर इथं सगळं आता मी दोन्ही बाजूला लावून घेते. म्हणजे कसं सिमेंट ज्या वेळेला फरशी बसवताना थोडंसं खालीवरी हे सगळं फरशी वगैरे आम्ही घरीच बसवलेलं आहे. म्हणजे कोणतं बाहेरची माणसं वगैरे बोलवली नव्हती, घरच्या घरीच. आणि अचानक आल्यामुळं थोडंसं घाई झाली आणि त्या घाईमध्ये थोडं माणसं पण मिळत नाहीत, काही नाही, आणि मिळाली तर भरपूर पैसे मागतात. त्यामुळं घरच्या घरी साधी फरशी इथं टाकून घेतली होती आणि त्याच्यामध्ये सिमेंट टाकलं होतं. तर त्यामुळं हे इथं उंबऱ्याचं हाल हे असं झालेलं आहे. तर आता इथं मी पूर्ण व्हाईट सिमेंट असं लावून घेते, थोडंसं जास्त जाड असा थर लावून घेते, म्हणजे ज्या वेळेला हळदीचं लेपन करेल त्यावेळेला थोडंसं छान दिसेल. आणि म्हणजे तर इथं बघू शकताय सगळं हातानेच मी इथे लावून घेतली आहे, हातामध्ये ग्लोव्ज घातलेले आहेत. तर आता ही आणखी संध्याकाळ झालेली आहे इथं आता. तर आता खूप सारा राडा पडलेला आहे. आता संध्याकाळचं आणखी स्वयंपाक वगैरे करायचं राहिलेलं आहे. तर हे सुद्धा मी स्वच्छ करून घेणार आहे. तर सगळं इथलं सगळं एवढंच राहिलेलं आहे, एवढं सगळं ह्याच्यातनं सगळं व्यवस्थित ब्लाऊज पीस वगैरे साड्या सगळं कपडे काढलेली सगळं व्यवस्थित ठेवून दिलेले आहे. आणि जे टाकून द्यायचं होतं ते पण मी बाजूला काढून घेतलेलं आहे. कारण कसं होतं, आपण एखादं कोपरा किंवा काही घरातल्या वस्तू स्वच्छता करायला जर घेतली किंवा कपाट वगैरे, तर त्यातून काहीतरी जे टाकून द्यायचे जे वस्तू खराब आहेत तर त्या टाकल्या नाहीत आणि आहे असंच जर ठेवलं आपण जर लावलं तर त्याचा काहीच उपयोग होत नसतो. आहे असंच जर लावलं तर ते आणखी आहे असंच होणार आहे, म्हणजे पहिलं जसं होतं तसंच होणार आहे, त्यात काही सुधारणा होत नसते. तर इकडं बघू शकता, इकडचं आवडलं की इकडं आमचं सुरूच असतं काहीतरी काढायचं ठेवायचं. तर हे पण आता ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित जागेवरती, बघू शकता. तर त्यामुळं आपण नेहमी आपण काहीतरी काढत गेलो म्हणजे जे खराब वस्तू नको आहे ते, कारण काय होतं आपल्याला सवय असते की हे लागल ते लागल म्हणून आपण घरामध्ये ठेवतच असतो. तर तसं न करता जे वस्तू कामाची नाही ते टाकून दिलंच पाहिजे. तर त्यामुळं घरात व्यवस्थित जिथल्या तिथं सगळं राहतं आणि जागा पण मोकळी होत असते. तर आता हे सगळं मी आवरून घेतलं आणि इथं आता झाडू सगळं मारून घेते. तर इथं बघू शकता खूप सारा कचरा निघालेला आहे. तर तुम्हीसुद्धा आता घर स्वच्छता
करायला जर काढलं तर हे बघा, हे असंच होतं का? तुमच्या पण घरात एवढं असं सगळं पसारा होतो का? तर इथे बघू शकता हे व्हाईट सिमेंट लावलेलं मी आता अशा प्रकारे तयार झालेलं आहे. आता रात्रीचा उशीर झालेला आहे, मी कपडे वगैरे आता आणते. आता चला तर मग आता व्हिडिओ मी इथंच थांबवणार आहे, कारण का आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे, उशीर झाला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? माझे व्हिडिओ आवडतात का नाही कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. तुम्हाला कोणत्या रिलेटेड माझे व्हिडिओ पाहायला आवडतात ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. शॉर्टमध्ये पण मी थोडे मिनी ब्लॉग्स बनवलेले आहेत, कारण लॉंगमध्ये ब्लॉग्स बनवायला खूप सारा वेळ जातो आणि एडिट करायला पण वेळ जातो. तर तुम्हाला कशाच्या रिलेटेड आवडतात हे कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. वेळात वेळ काढून तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.